तीर्थं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं मलवचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। संभजे नमः पार्वती शिवाय महादेव सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज। संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। पार्वती शिव हर हर महादेव। हेलो 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 हेलो। हाँ जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय परब्रह्म सद्गुरु प्रमदगणाची या मेळे चंद्रमौळी देखविला भस्म शोभे सर्व वाम भागे भवाने प्रमदगणाची या मेळे चंद्रमौळी देखविला भस्म शोभे सर्व वाम भागे प्रमदगणाची या मेळी चंद्रमौळी देखविला भस्म शोभे सर्व वाम भागे भवाने प्रमदगणाची या मेळी चंद्रमौळी देखविला भस्म शोभे चंद्रमौळी देखविला
शंकर
परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्ष्यभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। संभजे नम पार्वतीपते शिव हर 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 महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की। केदारेश्वर भगवान की जय। संभजे नम पार्वतीपते शिव हर 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 महादेव। गुरु महाराज Hey!
जन्मावरील तरंग नर जन्म जळावरील नर जन्म जळावरील तरंग सखाऊ मारंग जवळी करा साधने साधिता से न हो तो पार साधने साधिता से न हो तो पार आयुष भास्कर अष्टदाय रोग हरनाथ नवे रसाय रोग हरनाथ नवे रसाय हे अवरी प्राणदाय नाम महादेव मने दिवा शाश्वत महादेव मने दिवा देव तुझा स्वाद ओळखावा साधने साधिता से न हो तो पार आयुष भास्कर संजय जोडे प्रकाश जन्म जळावरील तरंग सखाव मारंग जवळी करा
साधने साधिता सिन होतो फार अयोश्य भास्कर अस्तदाय रोगहरणार्थ घ्यावे रसायन गेल्यावरी प्राण काय लाभ साधने साधिता सिन होतो फार अयोश्य भास्कर अस्तदाय महादेव मने जीव शाश्वत शिवतो शाश्वत ओळखावा साधने साधिता सिन होतो फार आयुष्य भास्कर अस्तदाय शिवारा अखंडमंडलाकारं व्याप्तं येनं चराचरं तदपदं दर्शितं येनं तस्मै श्री गुरवे नमः चैतन्यं शाश्वतं शान्तं योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः जय जयादि सदा शिवा परब्रह्मद्यानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जयची ये अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होवनी अम्मा पुरविशी हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुण अधिनमो शिवगण जे कामर सर्वाहुन तयास प्रेमे शरणमी तयास प्रेमे शरणमी पंचाचार्य हो पंचाचार्य करू प्रथम नमन
दुसरे नमन मन्मथारा त्रिलोक्य संपदा लेख्य समूल लेख्य न वित्तेय सच्चितानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामाहो सर्वलोकांना प्रकृती शास्त्रपारगः तं धर्मचारिणी शंभो प्रणमामि परम शिवम प्रणमामि परम शिवम। आदिशक्ती अनाशक्ती पराशक्ती जगज्जननी जगन्माता पार्वती मातेच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत आदि अनादि परशिव परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान केदारेश्वराच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत पंचाचार्यादी प्रमदगण बसवादी शरण मन्मतादी संत त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय गुरुमाऊली राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात करत परमवंदनीय सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज गडगेकर पंच दिव्य चरणावरती अनंत प्रणिपात करत परमवंदनीय शिवानंद शिवाचार्य माऊली परमवंदनीय विरूपाक्ष शिवाचार्य माऊली परमवंदनीय सिद्धदयाळ शिवाचार्य माऊली सकल मानव जातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या साधू संतांनी युग पुरुषांनी महापुरुषांनी आपलं सर्वस्वाचं समर्पण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला आणि त्यांच्या प्रतिमेला विनम्र विनम्र भावे प्रणिपात करत 12व्या शतकामध्ये समतेचा एकतेचा मानवतेचा कायकांचा सिद्धांत जगाला प्रदान करत वर्गविरहित वर्णविरहित जातीविरहित समाज रचना निर्माण करण्यासाठी रंजल्या गांजल्या उपेक्षित वंचित दिनांचा उद्धार करण्यासाठी महिलांचा मान आणि सन्मान करण्यासाठी सर्वस्वाचं समर्पण करणाऱ्या समता गुरु समता नायक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या दिव्य चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा स्वधर्माचरणाची शिकवण अनेक अभंगाच्या कवनाच्या आणि पावन पवित्र परमरस ग्रंथाच्या माध्यमातून वीरशैव लिंगायत जातीला नव्हे मानव जातीला जीवन जगण्याचा कानमंत्र आणि मूलमंत्र प्रदान करणाऱ्या शिवयोगी संत शिरोमणी मन्मथ माऊलीच्या दिव्य संजीवन समाधीचं दर्शन घे। नरजन्म जळावरील तरंग सखा उमरंग जवळी करा। पावन पवित्र पदभूमी नांदेड जिल्हा बिलोली तालुका धनवंताचं गाव ज्ञानवंताचं गाव कर्तृत्व आणि नेतृत्व ज्या गावामध्ये ज्या भूमीत जन्माला येते त्या भूमीचं नाव आरळी। या विचारवंताच्या कर्तृत्ववंताच्या कलावंताच्या पावन पवित्र पदभूमीमध्ये भगवान केदारेश्वराच्या या पावन पवित्र स्थळावरती 29 वर्षाचा अखंड शिवनाम सप्ताह दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा। आरळी सप्ताह कमिटी मंडळ ग्रामस्थ मंडळ सर्वप्रथम कीर्तन सुरुवात करण्याच्या अगोदर 2 वर्ष मला तुम्हाला तारीख देता आली नाही त्याबद्दल सर्वप्रथम माफी मागतो तुमची। यंदा मात्र तुम्ही सोडले नाही म्हणून तुमची सेवा करण्याचं महत्भाग्य माझं पामराला प्राप्त झालं। निमित्त कीर्तन मात्र तुम्हा सर्व संत सज्जन मायबाप्पांचा दर्शनाचा लाभ या अनुषंगानं प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित महेश्वर जंगम उपासक मूर्ती यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात शिवकीर्तनकार हरिकीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदंगाचार्य अनुवादिक वारकरी स्थळीय परस्थळीय महिला स्त्री पुरुष भजनी मंडळांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत संप्रदाय भूषण परमवंदनीय शिवभक्त परायण शंकर भाऊजी शेवळकर यांच्या मंगल चरणावरती अनंत प्रणिपात। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले संप्रदायाचं उभरतं व्यक्तिमत्व तथा या गावचे स्नेही आदरणीय शिवभक्त परायणांचे कपिल भाऊ यांच्या मंगल चरणावरती मृदंगाचार्य मृदंगरत्न मृदंग अलंकार मृदंग विशारद देवानं ज्यांची परीक्षा घेतलं आणि सोडून दिलं जा संप्रदायाची पूजा करायला आहे ना, जेव्हा भगवंताची कृपा सदैव देहावरती असते तेव्हा खऱ्या अर्थानं आलेलं संकटही आपले दास होतात। ही अनुभूती ज्यांच्या जीवनाला झाली ते शिवभक्त परायण मृदंगाचार्य आमचे ज्ञानेश्वर महाराज विभूते यांच्या मंगल चरणावरती यूट्यूब शूट चॅनल आमचे सुपारे पाटलाच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत सुंदर अशी साऊंड सिस्टीमची व्यवस्था
त्रिमल दादा खूप छान. असं वाटायला एक 12-1 वाजेपर्यंत कीर्तनच सोडून यायचं आनंद वाटतो. पण प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय या भूमीचं भूमिरत्न शिवभक्त परायणचे उटे सर असतील, गायनाचार्य सूरमणी समाजभूषण परमवंदनीय शिवभक्त परायण आमचे प्रकाशन्न असतील, परमवंदनीय डॉक्टर संजयजी डुडले साहेब, परमवंदनीय आमचे देवदास अण्णा, आपल्या सर्वांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात करत समाजभूषण सदैव भगवी पताका खांद्यावरती घेऊन समाजाचं कार्य करण्यासाठी आमचे शिवभक्त परायण निकट अण्णा, आपण सर्वजण संत सज्जन मायबाप, आमचे विनेकरी आमचे हनुमंतदादा, आपण सर्वजण आपल्या सर्वांच्या मंगल चरणावरती अनंत अनंत प्रणिपात. आरळीचे कोण्या पटलाचं नाव घेऊ, आपण सगळेजण माझ्यासाठी मान्यवर आहात म्हणून माझा माता विनम्र भावे आपल्या चरणाशी विनम्र भावे नतमस्तक करीत सुंदर अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. शिवार प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग वीरशैव संप्रदायातील राजयोगी महादेव प्रभूचा अभंग. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून राजयोगी महादेव प्रभू अनेक दृष्टांत अनेक सिद्धांत आणि दृष्टांताच्या माध्यमातून नामाचं अनन्य साधारण महत्व विशद करतात. शिवार बघा माय, घरामध्ये जर कचरा झाला, ताई घरातला कचरा काढण्यासाठी आम्ही एक साधन वापरतो, त्या साधनाचं नाव आहे केरसोनी झाडू. केर कचरा रोटला जातो आणि घर स्वच्छ केलं जातं, त्याचं नाव आहे झाडू. घराला झालेला मल स्वच्छ करण्यासाठी केरसोनीचा वापर केला जातो. जिथं केरसून केली जाते है ना, तिचं नाव केरसोनी आहे, तिला आम्ही झाडू हा शब्द वापरतो. आता केरसोन्या बंद झाल्यात ना, ऐका. आय हॅव यूज मोबाईल, यू हॅव यूज मोबाईल. दादा तुम्ही मोबाईल वापरता, मी मोबाईल वापरतो, पण मोबाईल मध्ये एक ऑप्शन आले शंकर भाऊजी, दॅट्स कॉल इन डिलीट. मोबाईल मध्ये आलेला कचरा गजानन भाऊ हाणून टाकण्यासाठी जे वापरलं जातं त्याला कचरा काढण्यासाठी डिलीट नावाचं ऑप्शन आहे. परवाच्या दिवशी शाळेत गेलो होतो, लेकरू वहीचं पान घेतलं आणि फाडलं पटकून. मी म्हणलो काय झालं रे, का फाडलास? ते म्हणाले काय नाही गुरुजी चुकलं. म्हणलो काय चुकलं? वहीच्या पानावरलं लिहिलेलं चुकलं. मी म्हणलो जीवनामध्ये चुकलास तर कोणतं पान फाडणार आहेस? नो ऑप्शन फॉर डिलीट इन ह्युमन बॉडी. डिलीट नावाचं ऑप्शन, याच्यामध्ये अनेक मलादी विकारानं निर्माण झालेल्या मानवी देहामध्ये अनंत कचरा जमा झाला. डॉक्टर साहेब, कचरा जमा झालेला डिलीट करण्यासाठीचं ऑप्शन मानवी देहामध्ये नाही दादा. एक मुलगा चुकीचा वागत होता, चुकीचा वागलेल्या मुलाला वडिलांना जवळ घेतलं, सांगितलं जेव्हा जेव्हा तू वाईट वागायला सुरुवात करशील तेव्हा तेव्हा उघड खांबी होती, त्या खांबावरती खिळा मारत जा. चुकीचा वागला की तो खिळा मारायचा, करता 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 उघड खांबी खिळा भरून गेला. चिवटे सर रडायला लागला मुलगा. चिवटा एकही जागा त्या खांब्यावरती राहिली नाही. एवढं वाईट वागलो मी. वडिलाच्या जवळ गेला, वडील म्हणले दुसरं ऑप्शन आहे तुला. जेव्हा तू चांगलं वागायला सुरुवात करशील तेव्हा तू ते एक 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 खिळा काढून टाकत जाय. पंक्तीला आला, पंगत वाढायला सुरुवात कर. पंगत येण्याच्या अगोदर पहिलं झोडपत गेला आणि निघून जात गेला. आता पंक्तीला बसल. ज्या दिवशी सप्त्याला अखंडपणे विना घेऊन रात्रीच्या 12-1-2 वाजेपर्यंत पहारा करशील तेव्हा रंजल्या गांजल्या उपेक्षित वंचित दिनांचा आधार होशील, तेव्हा त्याला सत्कर्म म्हणतात. धर्माची भगवी पताका अखंडपणे खांद्यावरती घेऊन धर्म रक्षित हे रक्षता. जेव्हा सत्कर्म करशील खिळा काढत जा. खिळा काढता 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 सगळे खिळे संपून गेले. लेकरू बापाच्या जवळ गेलं प्रकाशाला आणि रडायला सुरुवात केलं. बाबा काय झालं रे तुला, का रडतो? बाबा म्हणे मी वाईट वागत होतो, खिळे मारलो, चांगलं वागायला लागलो, खिळे संपले. पण बोलू दादा, ज्या मारलेल्या खांबावरती जे ठसे उमटलेला ते जीवनभराचे ठसे आहेत दादा. चांगल्या आणि वाईट वृत्तीचे, आचार आणि विचाराचे ठसे समाजरूपी भिंतीवरती उमटलेले असतात. आम्ही एक जण राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज जर तयार झाले तर करोडो जणांच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव निर्माण होतो. आणि एक जर वाईट वृत्ती निर्माण झाली तर त्या वाईट वृत्तीचे ठसेही समाजरूपी जीवनामध्ये उडत असतात. हात जोडून विनंती करतो माय,
घरातला कचरा केरसुनी काढते, डिलीट नावाचं ऑप्शन आहे. पण अंतकरणामध्ये आम्ही चुकीत गेलो तर चुकीचे आणि शुद्ध सात्विक वृत्तीचे ठसे आमच्या जीवनाचा परिपूर्ण इतिहासामध्ये असतात. आम्हाला ते ठसे चांगलेही पुसता येत नाहीत, वाईटही पुसता येत नाहीत. मिळालेला हा पावन पवित्र नरदेह संताच्या चरणी जर लागला, देवत्व शिवत्व अमरत्व कीर्तिवंत निर्माण होतं. जर कळाला तर देव होतो, नाही कळाला तर पालटोनी जाय, चित्त समाधान होय. संत चरणी लागल्यानंतर वृत्ती म्हणजे आचारामध्ये परिवर्तन होतो आणि मनाची शुद्धता आणि स्थिरता चैतन्याची जाणीव जागृती अंतकरणामध्ये होते. कळालं वृत्तीत परिवर्तन होतं, कळालं नाही दास म्हणे वाया गेला खापर होतात. आणि हे जाणीव जागृती अंतकरणाची कळाल्याशिवाय अर्थ नाही. आज्यानं नातवाला नातू पंतू पंतू खापर पंतू कोणता की पंतू देत 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 एक सोन्याची ईट आली. सोन्याची ईट पिढ्यान पिढ्या सोन्याची ईट. परत यानं जायचा घराच्या बाजूला खड्डा कंदायचा, त्या खड्ड्यामध्ये सोन्याची ईट टाकायचा, वरी माती टाकायचा. दर रविवारी जायचा, सोन्याची ईट आहे का उकरायचा बघायचा, झाकून ठेवायचा आणि आरामाने झोपी जायचा. एका दिवशी वीट चोरीला गेली आणि त्यानं तक्रार दिलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन. म्हणलं साहेब वीट गेली चोरीला. साहेबांना म्हणले ठीक आहे उद्या ये. काय काय करत गेला? असं करत गेलो. साहेबाने एक मातीची वीट तयार केली आणि त्याच्या हातामध्ये दिली. त्यानं म्हणला साहेब मातीची वीट नव्हती, सोन्याची होती. काय करत होता? गाराड खंदत होतो, मधी टाकत होतो, भुजवीत होतो, 8 दिवसाला बघत होतो. मातीची काय सोन्याची काय? तुला त्याचं मोलच कळालं नाही. आणि मोल कळालं नाही ना अर्थ नाही. मिळालेला पावन पवित्र नरदेह अनमोल आहे. याला देवत्व शिवत्व अमरत्व प्रदान करता येतं. नवे नवे हा देव आहे. याची जाणीव जागृती संतांनी आम्हाला करून दिली. कळाली तर देवत्व, नाही तर खऱ्या अर्थानं पोतेर होतं. शिवहार. क्षणभंगूर मिळालेला हा पावन पवित्र नरदेह, याला देवत्वाची प्रचिती होते. म्हणजे महादेव प्रभू अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून
निकटांना नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळी करा. महादेव प्रभूचा अभंग आहे दादा. सातारा जिल्ह्यामधल्या वाई तालुक्यामधल्या जांब ह्या छोटे खेडे गावामध्ये जंगमकुळामध्ये महादेव प्रभूचा जन्म आहे. महादेव प्रभूच्या वडिलाचं नाव महेश्वर मूर्ती निलकंठप्पा स्वामी आहे. 1 वर्षाचे महादेव प्रभू झाल्यानंतर प्रकाशांना महादेव प्रभूचे वडील शिवैक्य झाले, लिंगैक्य झाले. म्हणजे वडिलाच्या प्रेमाला 1 वर्षामध्ये लेकरू परदेशी झालं बापाला, आणि बाप सोडून निघून गेला. भगीरथी नावाची आई आहे म्हणा. एवढं मोठं केली, पदराच्या आडवं घेऊन एवढं मोठं केली, देवापेक्षाही मोठं केली. गुरुदेवाचाही देव कडे येतानुभव. एवढं जर माईनं ठरवले लेकराला मोठं करायचं तर लेकरू एवढं मोठं होते. महादेव प्रभूला बाल्य अवस्थेपासून जंगमकुळामध्ये असताना भस्म लाव, विभूती धारण कर. भस्माचा अर्थ आहे दादा, भस्म याचा अर्थ आम्ही संपून जाणार आहोत, आम्ही भस्म होणार आहोत. आणि स्मरामधला स्मरण ठेवा, एक ना एक दिवस आम्ही जाणार आहोत. बाकी सगळं काय महत्वाचं नाही, पण मृत्यू हे अंतिम सत्य आहे. त्याचं नाव भस्म. त्याची जाणीव होण्यासाठी आम्हाला भस्म धारण करतो आम्ही. जाणीव जागृती होता होता त्याने विचारायचं, माय भस्म लावल्यानं काय होतं, लिंग पूजा केल्यानं काय होतं. नाही बाळ्या, देव भेटतो. देव दिसावा, आठवावा, स्मरावा, कळावा. 12 ज्योतिर्लिंग महादेव प्रभू फिरून आले. देव दिसला नाही, कळाला नाही, आठवला नाही, स्मरला नाही. आरळीत भेटला तर सांगा, देवच नाही असं महादेव प्रभूचं म्हणणं झाल्यानंतर कालानंतर त्यांचं म्हणणं आहे, देव जोडे ऐसे दाखवा मज सुपंत, वाचून या ग्रंथ वेडावलो. ग्रंथचा ग्रंथ वाचवलो, मला देव दिसला नाही. तुम्हाला देव दिसला का? देवच नाही म्हणणारे महादेव प्रभू. कुणीतरी सांगितलं, देही देव आहे प्रत्येकाचे मत, मग का ते गेले मृत्यूपंत. कुणीतरी सांगितलं देहामध्ये देव आहे, पुन्हा ते म्हणायला लागले त्यांच्या देहात देव आहे म्हणून सांगतात, ते का मेले. मग देव कुठं आहे? 12 ज्योतिर्लिंग फिरून येता 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 वाई नदी, वाई एक तालुक्याचं शहर आहे, ते जामपासून 17.5 किलोमीटर वरती आहे. तिथं एक कृष्णा नदी वाहते. कृष्णा नदीच्या तीरावरती भगवान सिद्धेश्वराचं मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली, ते रायरेश्वराचं मंदिर त्या वाईला कृष्णा नदीच्या तीरावरती आहे. आम्ही काळूमाई जे म्हणतो ना, ते काळूआई तिथं आहे. 1 नाही 2 नाही दादा, शेकडो शिवमंदिर प्राचीन काळातली शिवसंस्कृती म्हणून त्या वाईला पाहतात. तिथं नदीमध्ये कृष्णामाईत बुडाले आणि महादेव प्रभू भगवान सिद्धेश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला जात असताना एका साधूची संताची भेट झाली. त्यांचं म्हणणं आहे, धन्य राजयोगी भेटले सुजान, केले समाधान तेने. 12 ज्योतिर्लिंग फिरून समाधान झालं नाही. संताची 2 मिनिटाची भेट झाली आणि महादेव प्रभू म्हणतात, नरतनु हेची मुक्ती, नरतनु हेची मुक्तीचे माहेरा, नरतनु हेची मुक्तीचे चुटकुन्या चुटकी दिलं आणि पटकुन्या बाजूला गेले. नरतनु हेची मुक्तीचे माहेर, किती प्रार्थना तुम्हाला.
अगोदर देहामध्ये देव आहे म्हणून साधू संतांनी सांगितलं, त्यावेळेस म्हणतात देहात देव असणारे का मेले, पुन्हा तेच म्हणतात महालाभ हाची लाभ लाभ हाती नका करू माती नरदेहा। त्यांना विचारलं संताची भेट झाली आणि समाधान झालं, एवढं काय दिलं हो संताने, तर त्यांचं म्हणणं आहे 2 अक्षरीचा मंत्र महाराज श्रवणी ते बीज रोपिले, तत्वमसी पद दाखविले मज श्रवणी ते बीज रोपिले, आपणा समान तुकी केले तूक वाचने ते सुख बोलवेना। महादेव मने कोटी उपकार करतळी शंकर देवियला। एवढे उपकार त्या संतांनी केले, महादेव मने फेडू जरी ऋण तन मन धन नासिवंत। एवढं मला त्या संतांनी दिलं, काय दिलं, 2 अक्षरीचा मंत्र महाराज, 2च अक्षर दिले, काय त्या अक्षरात, शिव 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 त्रिवार वदता पाप जाय मोक्ष येती। शिव हा मंत्र माझ्या कानामध्ये दिला, काय झालं, महादेव मने भाग्य आले हाता नम्र झाला माता जनीवली। एवढं मला वागता आलं, निबरखट खापरावणी होतो, ती वृत्ती माझ्यामधली परिवर्तन झाली, नम्र झाला सर्वाभूती भास, नम्र झाला सर्वाभूते नम्र झाला नम्र झाला सर्वाभूते नम्र झाला सर्वाभूते बासरीच वाजली, बासरी गोड चिटूक आवाज आहे बघा। नम्र झाला सर्वाभूती भासे शिवाची विभूती, नम्र झालं की शिवाची विभूती, सखा उमारंग जवळी करा। अंतकरणामध्ये ताटरपणा घेऊन देव जवळ येत नाही, आणि देव जवळ येण्यासाठी जीवाचा सखा असणारा शिव आपलासा करण्यासाठी आमची ही ताटर वृत्ती बंद झाली पाहिजे, आमची खेकडा वृत्ती बंद झाली पाहिजे, आमची खऱ्या अर्थानं लांगी मारावची विंच वृत्ती बंद झाली पाहिजे। बरेच जण मला भेटतात, शंकर भाऊजी काही खरं नाही गुरुजी, तुम्ही रात्रभर भकला, आणखी कितीही राष्ट्रसंत येऊन गेले तरी परिवर्तन नाही। मी म्हणलो ते विंचू आहे, त्याने त्याच्या माईला सोडलं नाही है ना, माईच्या पाठीवर जन्मतानी बसलं, माईला संपूनच नंतर खाली उतरलं, स्वतःच्या माईला संपवते तर दुसऱ्याला लांगी का मारणार नाही दादा। जोपर्यंत ही वृत्ती परिवर्तित नाही तोपर्यंत माणसं माणसाच्या जवळ येणार नाही। सखा उमारंग जवळी करा, देव जर जवळ यायचा असेल तर अंतकरणामधला काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकार आदी विकार आमच्या मधले निघून गेले पाहिजे आणि नम्र झालं पाहिजे। आम्ही नम्री झालो आणि म्हणालो मी महाराज झालो, कीर्तनकार झालो, मला का देव भेटना झाला। औरंगाबादहून कीर्तन करून येऊ लागलो होतो, रेल्वे स्टेशनला उतरलो, टीसी आला, शंकरभाजी मला तिकीट काढलो दिलो, माझ्या मागे एक होता असं गब्बूच्या गब्बू, त्याला म्हणलं टीसीने तिकीट म्हणण्याबरोबर उडी मारून गेलं पळून, शिडीवर इकडून तिकडे गरगर गरगर अर्धा घंटा फिरलं, 10 पोलिस मागी लागले, त्याला धरले आणि त्याला जवळ आणले टीसीच्या, आणि टीसीने म्हणलं तिकीट, त्याने म्हणलं हे घे, काय म्हणलं हे काय माणूस आहे सर, म्हणलं
तिकीट होतं जवळ तर मग या सीडीहून त्या सीडीवर अर्धा घंटा आम्हाला का पळिला उगो पळिलो नाही म्हणला बिना तिकिटाचे 15 ग्रामपंचायत सदस्य माझ्या मागे होते ते पळून जाईपर्यंत मी तुम्हाला पळिलो एवढा गावचा नम्री सरपंच ते गाव कसं असेल शिवहार नम्री आणि नम्रपणा साधू संतांना तेच सांगितलं खऱ्या अर्थानं आमच्या मधला दिनत्व हिनत्व कुविचार जेव्हा निघून जातात पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह ॲटिट्यूड एक संकल्पना आहे दादा त्रिमल दादा थोडं वाढून द्या मला त्रास करायला बोलतो थोडं वाढून द्या शिवहार पॉझिटिव्ह अँड द निगेटिव्ह ॲटिट्यूड मानवी देहाचा जर आम्ही विचार केला दादा तर 5 पंचेंद्रियाच्या माध्यमातून हा मानवी नरदेह आहे ज्ञानाची प्राप्ती मानवाला पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून मिळत असते आम्ही बोलतो एखादा माणूस जर त्याला कानामधून जर ऐकण्याचं जर ज्ञान प्राप्त झालं नाही तर तो मुखामधून मुका होऊन जातो त्याचं कारण आहे म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून ज्ञानाची प्राप्ती पंच कर्म इंद्रियाच्या माध्यमातून आमची कार्य आणि कुशल करण्याचं कार्य आम्ही करतो ज्ञानाची प्राप्ती आणि कार्याची प्राप्ती 5 आणि 5 10 झाले आमच्याकडे पंच तन्मात्रा आहेत त्याला आम्ही पंच विषय म्हणतो शब्द स्पर्श रूप रस गंध आदी पंच तन्मात्रा ह्याला पंच विषय म्हणतो आणि पंच महाभूतांनी निर्माण झालेला हा नरदेह म्हणजे पंच महाभूत पंच विषय पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्म इंद्रिय 20 झाले मन आहे 21 झाला आहे ना अहंकार बुद्धी आणि चित्त 24 झाले 24 मधला जर सगळ्यात जर विषारी जर काय असेल तर त्याचं नाव मन आहे सगळं ताब्यात येतं पण ते मात्र ताब्यात येत नाही आणि ज्याच्या ताब्यामध्ये ते आलं विजयी हे मन भास्कळ सदा तळमळ करीत तसे तया ते युक्तीने वळवावे अंतरी स्वरूपा माझारी लीन भावे संत समागमे स्वरूप ते कळे षडरिपू हे खळवश्य होय षडविकार गेला आणि तो वश्य करण्यासाठी संताच्या चरणाची पायधूळ घ्यावी लागते आणि संत चरणाची धूळ मिळाली ह्या देहाला देवत्व प्रदान होते गुंतोनिया विषय लोभा चुकलासी स्वात्मलाभा राजा सोनी रंक झाला कायवने त्या दैन्या नरजन्म जळावरील तरंग सखा उमारंग जवळीक
जीवाचा सखा असणारा शिव म्हणजे तूच राजा. रंक झाला तर दुःखाला तयारी, जर राजा जर झाला तर देवत्वाची प्रतीती. आम्ही रंक झालो आणि दुःखाला कारणीभूत झालो. सखा उमारंग जवळी करा. नरजन्म पाण्यावरला बुडबुड आहे, क्षणभुंगूर आहे. कोण दिस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. नाशिवंत शरीर बहु रोगाचे, काय ठुमकसी तू बाप्पा काळ बैसलासे. करा विचार धरा सोयी. संतांनी सांगितलं जाग व्हा मग कोण्या देही कराल सार्थक. पहा हो विवेक करोनिया. उठा जाग व्हा. नरतनू पाण्यावरला बुडबुड आहे. सखा उमारंग जीवाचा सखा असणारा शिव आपलासा करा, कारण जीवाचा सखा शिव. जीव शिव दोघे सख्खे बंधू, आहेची संबंधू मुळेचाची. जीव आणि शिव दोघं सख्खे भाऊ. मग जीव विषयाकडे आला आणि शिवापासून मुकला. विषयी मन गुंतले. विषयामुळं जीव मायेमुळं, मोहामुळं, आसक्तीमुळं, लालचीमुळं दुःखामध्ये पडला आणि जीवाचा सखा असणारा शिव दुःख भोगतोय. ते दुःख दूर करण्यासाठी वासना ही रांड लागली से पाटे, तेने दुर्जटी दुरावला. वासना, आसक्ती, माया, मोह हे आमच्या मनाची चंचलतेचा विचार आहे. दादा परवाला एक जण भेटलं मला प्रकाशांना, म्हणते गुरुजी तुम्ही गावोगाव येचून खात फिरता, माझ्या पोराला कुठं पोरगी बघायची. आम्ही गावोगाव येचून खात फिरता, त्याच्या पोराला पोरगी बघा. मी म्हणलो कस काय पोरग? काय नाही म्हणला, 45 वर्षाचं वय आहे. मी म्हणलो बकळ कवळा आहे की. म्हणलं आणखी कस काय? काय नाही म्हणला 550 पेट्रोल पंप आहेत, JCB आहेत, लई मोठा माणूस आहे. म्हणलं पोरग कसं आहे? ते पोरग म्हणाले संध्याकाळी गुरुजी तुम्हीच कीर्तन करता का? लेझिम खेळते. मला ही भाषा कळणार आमच्या तिकडं. मी म्हणलं तुझं पोरग वयात आलंय, तुझं पोरग विचारात आलं नाही. जिथं विचार नाही विचारा विरहित करणे ते फोला पासी. इळभर जरी पाकडत बसली भुस्याला तर वंजळभर निघणार. त्याला आम्ही फुलकट म्हणतो. आमचं जीवन भुसकटामध्ये चाललंय. विचार करण्याची गरज आहे. आम्ही उच्च कुलामधले आहोत, कुलसंपन्न आहोत. ज्या वीर शैव लिंगायत कुळामध्ये जन्माला आलो, आचाराने विचारानं संपन्न व्हा, कृतीनं आणि संपन्न व्हा. दादा विचार करतो, एक वेळेस जर आमच्या जीवनातली चूक झाली ना, पुन्हा ती परत येणे नव्हे. म्हणून खऱ्या अर्थाने ह्या नरदेहाला देवत्व प्रदान होते. साधू संत सांगतात, देही देव सोनिया काहो वाया ब्रह्म झाला तुम्ही. परब्रह्म फुले देही आहे बाप्पा, त्याते सांडून या नाना पूजन करीसे. सद्गुरु वाचोनी कळेना ती सोयी, गुरु कृपा देही दिसेले. लक्ष्मण मने करा गुरु भक्ती, तुझा तूच परब्रह्म. परब्रह्माची जाणीव. सखा उमारंग जवळी करा. मधी गच्च भरले काळत झर आणि वरून म्हणालो देव का जवळ येईना झाला. विनोदाने कथा सांगतो आम्ही. अन्नाच्या पुढे सदैव चालू राहते ते माझा दृष्टांत. एका दिवशी जावाई गेला सासरवाडीला आणि सासूबाईनं स्वयंपाक केला जेवायला. जावाई बसले जेवायला. लाईट गेली. भाऊजी लाईट गेली. सासूबाईनं नवीन कंदील आणला आणि कंदिलाला असं काढून लावून केला तर चुमकुण्या उजेड. असा नंबर 1 उजेड. जेवून गेला जावाई. महिन्यानंतर आम्ही डॉक्टर साहेब होते, निकंठांना, प्रकाशांना, आम्ही सगळेजण गेलो. भाऊजी तुम्ही होते सोबत. बसले जेवायला. तिनं कंदील लावली, टेंबा केली. प्रकाश बाहेर येणार. तिनं म्हणते महागी 2 महिन्याखाली जावाई आलता. जावायचं ज्ञान ज्ञानेश्वरी बुद्धी आहे. बसण्याबरोबर टेंबा लावलं की चुटकुऱ्या भक उजेड पडला. आज महाराज आलाय. मा एवढा टेंबा करायला तर उजेडच पडणार झालाय. आमचे शंकर भाऊजी होते. त्याने म्हणले माय दोष महाराजाचा नाही, आलेल्या भजनी मंडळाचा नाही,
कंदील किती दिवस झालं मधला हुबाब काढून घासली नाही. तिने म्हणले महाराज 4 महिने झालं घासलो नाही. संजू अण्णा जवळ गेले आणि पटकुला तिला म्हणले माय हुबाब काढ. हुबाब काढले तिला म्हणले घास. ते हुबाब वरून घासायला सुरुवात केली ना 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 ना. आम्ही वरून घासायला लागलं. साधू संताचं मन आहे तरी ते हृदय भरले घनदाट षडरिपू अचाट आहे ना. षडविकारानं गच्च भरलेल्या हृदयामधले मधून काळझर झालेल्या हृदयामधल्या काम क्रोध मोह मत्सर दंभ अहंकारादी विकाराला बाजूला काढल्यानंतर देव आपलासा होतो. नवे नवे देह आपला होतो. देवाला आपलंसं करण्यासाठी अनेक साधनाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. करा महादेव प्रभू दुसऱ्या चरणात. साधने साधिता सिन होत पार. 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 साधने साधिता सिन होत महादेव प्रभूला हे सांगायचं होतं. साधने साधिता सिन होतो फार. आयुष्य भास्कर असतात दाय. उगवलेला सूर्य मावळतीला जातो. जन्मलेला जीव संपून जातो. आली होती लाईट सुटकुण्या गेली. गेली म्हणजे काय गेली, आली म्हणजे काय आलं. अंतकरणामध्ये जोपर्यंत शिव नावाचं तत्व आहे तोपर्यंत हे उळवळ उळवळ. ज्या दिवशी संपलं त्या दिवशी गेलास काय, जाणारच आहे. हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून उगवलेला सूर्य जाणारच आहे मावळतीला, अस्तमाला जाणार आहे. तसा जन्मलेला जीव जातो. परंतु अनेक साधनाच्या माध्यमातून साधने साधिता सिन होतो फार. दोन्हीही साधना महादेव प्रभूला विशद करायचे डॉक्टर साहेब. दोन्हीही साधना, परमार्थाचे साधना आणि प्रपंचाचे साधना साधिता साधिता सीन येतो. ज्याच्यासाठी दिवस चंदनासारखं जीवन उगाळलं. जेव्हा सून आली आणि तिने हळून फोन करते, हल्लो सासू सासरेचा कट्टाळा आलाय, मला हेला वृद्धाश्रमात वाट लावायचा जागा हाय काय. सीन होतो फार. त्या दिवशी मात्र वाटतं कधीच कीर्तनात भजनात आलो नाही. मरमर 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 केला आणि शेवटी मात्र जीवनाला नाश झाला. ही अवस्था साधनाची आहे. सगळे साधन साधिता साधिता सीन होतो फार. सीनाचा अर्थ आहे मनाजोगे अपेक्षित फलश्रुती प्राप्त झाली नाही की आम्हाला सीन येतो.
2 एकर मधून 10 क्विंटलची अपेक्षा आहे, 2च क्विंटल जर तिथून जर उत्पादन झालं तर आम्हाला सीन होतो फार. ही अपेक्षा मनाची आहे. आम्ही ज्या मनाच्या जोगे अपेक्षेनं ध्येय निश्चित केलंय, ध्येय जर आम्हाला गाठता आलं नाही तर आम्हाला सीन होतो फार. म्हणून ध्येयाप्रती वाटचाल करा. आणि ध्येय नाही गाठलं तर चालेल, पण काही जनाच्या जीवनामध्ये ध्येय नाही, ध्येय शून्य जीवन, उद्ध्वस्त जीवन आहे. म्हणून खऱ्या अर्थानं परमार्थाने प्रपंचामधले साधन संत आम्हाला सांगत असताना माझी शिवदास महाराज शिवपाठामध्ये खूप छान सांगते बघा. साधन ते हेची दोन्ही, साधा की हो भक्तजनी. हे आचाराचे साधन आहेत बघा. प्रकाशन परद्रव्य परनारी याचा विटाळ तू धरी, भाग्य देव येती घरी, रिद्धी सिद्धी हो राबती. मने मन्मात शिवलिंग देव होई हेची. जीवनामध्ये जर सुखाचं राहायचं असेल तर लोकांचं चित्तू नका. जीवनामध्ये आनंदाने आणि सुखानं राहता. ज्या दिवशी ह्या मनानं दुष्ट वाईट वृत्ती स्वीकारली, दुःखाला मूळ कारणीभूत आहे. हे जे साधन आहे हे साधन आचरणाचं आहे. सर्व साधनात नामासे सार किती वारंवार. हे मंत्र उच्चारणाचं साधन आहे, अंतकरण शुद्धीचं साधन आहे. बाह्यरंग शुद्धीकरण आणि अंतरंग शुद्धीकरण. बाह्यरंगासाठी आचरण आणि अंतरंगासाठी मंत्र उच्चारण. मंत्र उच्चारणामुळे मन सात्विक शुद्ध पावन पवित्र, अंतकरणामध्ये भाव शुद्ध निर्माण होतो. आणि जिथं भाव शुद्ध असतो तिथं देव असतो. आणि खऱ्या अर्थानं शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा. भाव शुद्ध होण्यासाठी नाम नावाचं साधन खऱ्या अर्थानं आम्हाला. शिवदास म्हणे साधन हे श्रेष्ठ, शिवनाम स्पष्ट जपा. तुम्ही शिवाचं नाम घ्या. बघा दादा, बरेच जण आम्हाला म्हणतात गुरुजी तुम्ही शिक्षक माणसं देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या. कुठं देव आहे ना सर? बरेच जण आम्हाला बोलणं चालू राहतं. तिकडलं कमी पडाले का इकडलं रासोर झोडपाल्या. अवघड आहे. समाजामध्ये जात असताना काही विषारी वृत्ती आहेत बघा. हे अर्धवट दोडके लोंबलेले ना, भाजी करता ये ना, आणि त्या दोडक्याच्या येलाला आधार झाल्याशिवाय राहत नाहीत. हे दोडके अर्धवट विचारतात. त्याला म्हणलो बाबा इकडे ये. माय लेकरू गर्भामध्ये राहते, कितव्या महिन्यात जावळी येते माय माहित नाही. कोणत्या महिन्यामध्ये लेकराचे श्रवण यंत्र जागी होतात? खोल अभ्यास आहे महाराज. नरजन्म तेवढा साधा सोपा नाही. 84 लक्ष यवनी मधला, 4 खानी मधला, रजतम सत्वदी गुणामधला हा पावन पवित्र नरदेह देवत्वाची प्रतीची आहे. जाणीव झाला नाहीतर जीवनाचे ढेकळं होतात महाराज. म्हणून ह्याला वेळेवरती आकार द्या. मूर्तिकाराच्या जवळ गेलो, त्याला विचारलो दादा मूर्ती कशी करतात? त्यानं म्हणाला काही नाही गुरुजी, मातीमध्ये पाणी टाकावं, त्याचा चिकोल करावं, त्याला आकार दिला की देव येतं. आणि हे माय 9 दिवस दुर्गे दुर्गट भारी तुझं बिन संसारी. देवाला आकार येतं.
हे मिळालेला देहत्वाचा देह आहे त्याच्या जवळ गेलो आणि विचारलो दादा त्या मूर्तीच्या बाजूला काहीतरी पडलंय काय आहे त्याने विचारला काही नाही गुरुजी मला ही माती आहे याच्यामध्ये पाणी टाकलो याचाही चिकोल केलो पण वेळेमध्ये ह्याला आकार देता आला नाही ह्याचे ढेकळ झाले जीवनामध्ये जर देहाला जर आकार देता आला नाही तर याचे ढेकळ होतात दादा म्हणून तरुणाईला उद्ध्वस्त होताना तुम्ही आम्ही पाहतो आज तरुणाई बेधुंद अवस्थेमध्ये आहे विशेष करून वीरशैव लिंगायतवरती माझा आरोप आहे आम्ही संस्कारापासून दूर चाललो गुगळी आमची 1.5 क्विंटल पोटात पाणी पडल्याशिवाय गुगळी नाही उद्ध्वस्तेकडे चाललो आपण म्हणून आपले बोलावं ज्याच्या डोक्यामध्ये शुद्ध विचार आणि पोटामध्ये शुद्ध आहार त्यानंच लात मारल तिथं पाणी काढण्याची धमकाने त्याच्यात धाब्यावरला दाबून परिवर्तन होत नाही किती जरी गोंजारून हात फिरवलं वा वा वीरशैव लिंगायत समाज लई मोठा लई भारी खऱ्या अर्थानं आम्ही मधून पोखरत चाललो पोखरत गेलेल्या समाजाला वाळवी लागलेल्या पलंगासारखी होते वरून चमचम दिसते पण बसलं की कटकुण्या मोडून जातं विनंती करतो तुम्ही जाणते आहात जागृत आहात लेकरावरती धर्माचे संस्कार करा शिक्षण द्या ज्ञानाची प्रतीती धर्मसंस्कार खऱ्या अर्थाने हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत परिवर्तनाच्या गप्पा मारून परिवर्तन होत नाही हात जोडून विनंती करतो लक्ष्मण भाऊ कुठं बसले कुठं आहे लक्ष्मणराव तरुण लेकरू आहे बागे बघितलं मी आल्याला विचारलं काय कशासाठी बापू इकडे पडलास याच्यामध्ये नाही गुरुजी म्हणले हे सगळेजण वडीलधारी माणसं म्हणायला लागले आमचे गंगाधर चर्मन दादा असतील आमचे याबाजी पाटील सगळे ध्येय वेडे माणसं सगळेजण आहे की नाही सगळे म्हणायला लागले हम तुम्हारे साथ है तुम आगे बढ़ो जो आज या सप्त्याचा अध्यक्ष होतो ना त्याला कधी पुन्हा धाब्यावर जाता येणार दादा नियमाने अटी पडतात जीवनाला एक दिशा आणि गती मिळते ज्याच्या जीवनाला योग्य दिशा ज्याच्या जीवनामध्ये योग्य विचार आणि ज्याच्या जीवनाचा योग्य मार्ग आहे तो माणूस राहत नाही तो देवत्व शिवत्व अमरत्व आणि कीर्तिवंत प्रदान होतो शिवहार साधने साधिता सिन होतो फार आयुष्य भास्कर असता जाणारा जीव आहे क्षणभंगूर आहे नाशिवंत आहे ह्या क्षणभंगूर नाशिवंत देहाचा जीवाचा सखा असणारा शिव आपलासा करण्यासाठी लोकाची टिंगल टवाळी कुचेष्टा कुटाळी निंदा नालस्ती घरफोड्या हिची पोहे हिचे चहा कळजेपर्यंत कळल्यानंतर झिंज्या धरून रस्त्यावर तुमच्याकडलं सांगायला नाही आमच्याकडलं हे इथपर्यंत जाण्यापेक्षा लोकाची तुलना अवहेलना आणि खऱ्या अर्थाने एकाला कमी एकाला जास्त दुजाभाव न मानता जर आम्ही आमच्या चाकोरीबद्धमध्ये काय कवे कैलास कर्म ही पूजा आहे तरुणांना विनंती आहे व्यसनापासून दूर राहा कर्मनिष्ठ बना जीवनाला खऱ्या अर्थाने सुगंध निर्माण होतो कुळाचं आणि आई वडिलाचं नाव कीर्तिवंत होतं खुद को कर बुलंद इतना कि किस्मत लिखने से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजामंदी क्या है गडग्यावरून 4 व्हीलरनं लेकरू चाललं होतंय का कीर्तनाला समोरून एक माणूस आला गाडीची धडक बसली जाग्यावरती माणूस मरून गेला हे लेकरू इथं आहे विचारा देव आहे की नाही जर विचारायचं असेल तर माझ्या ज्ञानेश्वर महाराजाला विचारा मला मन लागलं होतं गुरुजी कृष्णूला तुमची कीर्तनाची सेवा आहे मला कीर्तनामध्ये येऊन मला वाजवायचं आहे ज्या दिवशी पडलं त्या दिवशी फोन आला सर मी वाजू शकतो का 5व्या दिवशी लेकरू येऊन कीर्तनामध्ये वाजवलंय आशीर्वाद जोपर्यंत त्याची कृपा आहे जोपर्यंत आम्ही त्याच्या तोपर्यंत खऱ्या अर्थानं आशीर्वाद आहे मानवी नरदेहाचं लेकरू लहानाचं मोठं होतं ना मोठं होत असते वेळेस मी डॉक्टर मॅडमला विचारलं मॅडम माईच्या लेकरात फोटो आहे लेकरू काय खाते त्याने म्हणले सर माय जे खाते ते लेकरू खाते नाळी वाटप विज्ञान बोलायला दादा तुम्हाला नाळी वाटप खाते म्हणलो माय जे बघते झिंग झिंगाट ते लेकरू बघते की नाही बघते गुरुजी आहे ना ते बघते माय खाते ते नंतर त्याला विचारलं देव नाही म्हणणाऱ्याला जवळ घेतलं इकडे ये दादा मॅडमला विचारलं मॅडम लेकराला रक्ताचा पुरवठा कसा होते त्यावेळेस त्या मॅडमनं सांगितलेल्या माईच्या हृदयाची एक नाळ लेकराच्या हृदयाला जोडली जाते माईच्या हृदयाचं डायरेक्ट रक्त लेकराच्या हृदयाला पार्सल होतं मी म्हणलो माईचं ब्लड ग्रुप A+ आहे लेकराचं ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह झालं कसं गुरुजी पाया पडतो ते मला कळणार जे कळते जे करते त्याला देव म्हणतात तेवढं सोपं आहे का दादा विज्ञानाने आजकाल हात जोडले हो
ज्ञान आणि विज्ञानाच्या पलीकडे जी शक्ती आहे, जी आदी अनादी अगोचर अगम्य तू देवा, तुझी शक्ती आम्हाला कळत नाही आणि पावर आहे महाराज. कोरोना नावाचा आजार आला होता, दिसला नाही, हजारो जणाला घेऊन गेला. कसा आला होता, कोण आणलं होतं, कोण घेऊन गेलं, आणू शकतो तो, नेऊ शकतो तो शक्तिमान आदी अनादी परशिव आहे. त्याचं नाव घेऊ. लोकांचं कमी जात, इतर जात कमी, तू लई मी तू, काहीच नाही, क्षणभंगूर आहे. आता होतो गेला निघून. म्हणून आहे तोपर्यंत आम्ही त्याचं जर नामस्मरण घेतलं तर खऱ्या अर्थानं आनंद जीवनामध्ये मिळतो. ज्याच्या ज्या घरामध्ये अखंडपणे नामस्मरण आहे त्या घराकडे बघा, 3-3 पिढ्यापासूनचं वैभव त्या घरामध्ये नांदायला लागलेलं आहे. याचं कारण आहे त्यांचा आचार शुद्ध असतो. जिथं आचार शुद्ध तिथं विचार शुद्ध, जिथं विचार शुद्ध तिथं कृती शुद्ध, जिथं कर्म शुद्ध तिथं सुखाची प्राप्ती होत असते. म्हणून जीवन सुखमय व्हावं याच्यासाठी नामस्मरण. शंकर नरजन्म जळावरील तरंग, सखा उमारंग जवळी करा. साधने साधिता सिन होतो फार, आयुष्य भास्कर असत. जीवाचा सखा असणारा शिव आपला सकरा, तो करण्यासाठी नामनावाचं साधन आहे बघा. शंकर हा मंत्र त्रिअक्षरी, शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा, शंकर हा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी सोपा, निरंतर जपा ध्यानी मनी. तेने हे देहाचे होईल सार्थक, पुढील जन्माचे तुटे मूळ अमर्थ प्रदान. नामसार नामसार, नाम चांग नाम चांग, पिठे पांगल नाम गोड तुटे मोड विषय. मने मन्मात शिवलिंग नाम सार, केले भवपार होसी राय. आणि भवपार करण्यासाठी आम्हाला जे रसायन आहे ते रसायन मिळण्यासाठी आमचा रोग जावा आणि रसायन घ्यावं, रोग निघून जावा. रोग हरणार्थ घ्यावे रसायन, गेल्यावरी प्राण काय लाभ. माणसाला जर रोग झाला ना तर डॉक्टरकडे जावं. परवाला कीर्तनामध्ये शंकर भाऊजी एक जण म्हणाला 2-2 महाराज का कीर्तन करायले. मी म्हणलो बापू तुझ्या डोळ्यात फॉल्ट झाला. तुमचं तसं काही नाही ना, मी एकटाच आहो का. त्याला म्हणलं बाबा डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टरकडे गेल्याबरोबर डॉक्टरने त्याला बघलं आणि म्हणलं तुम्ही 4 जण कसं काय आल्या. त्यानं एकटंच गेलं होतं. डॉक्टरला जर 4 दिवस आले आणि तशा डॉक्टर साहेबाकडे जर आम्ही गेले तर आमचा आजार कमी होणार नाही. बोलून जातो डॉक्टर साहेब हे वेड आणि हे वेड हे दोन्ही वेड आहेत. हे वेड ह्या वेडाला वेड करू शकत नाही, हे वेड ह्या वेडाला वेडच करू शकत नाहीत, हा सिद्धांत आहे. परंतु हे वेड ह्या वेडाला शानही करू शकत नाही, हे वेड ह्या वेडालाही शान करू शकत नाही. दोन्ही वेडाला शान करण्यासाठी न्यावं लागतं दवाखान्यात, डोक्याच्या पोटाच्या नाही. जो आजार झालाय त्याचा डॉक्टर बघावा आणि त्याच्याकडे न्यावा. पुण्याला नेलं दोन्ही वेड्यांना, दवाखान्यात भरती केलं, ट्रीटमेंट झाली त्यांच्यावरती. दोघं बाहेर आले. मी म्हणालो शरणात काय गुरुजी तुम्ही कीर्तन करायला म्हणा. मी म्हणलो तुम्ही येडे होत्या की. आम्ही कवा येडे होत्या. म्हणजे अगोदर येडा होता, ट्रीटमेंट झाल्यानंतर मी वेडा होतो, हे वेड पण त्याचं दूर होतं महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं आमचं भवरोग रूपी जर वेड पण जर जावायचं असेल तर खऱ्या अर्थानं एक रसायन आहे. भवरोगी यासी ब्रह्मरसायन, सद्गुरु सुजान वैद्य एक.
एकच असा वैद्य आहे, तो भवरोगावरला औषध देतो. भवरोग हा दादा बोलून जातो तुम्हाला, मानवी देहाच्या इंटरनल अँड द एक्सटर्नल ऑफ ह्युमन बॉडी, मानवाच्या अंतरंगाला आणि बाह्यरंगाला झालेल्या अवयवाला कमी करण्यासाठी कोणताही आजार हो, इथलं काढून इथं, इथलं काढून इथं, इथलं काढून इथं, इथलं काढून इथं, हजारो आणि करोडो दवाखाने निर्माण झालेत मानवी देहाचा आजार कमी करण्यासाठी. पण बोलून जातो मानवी मनाला झालेला आजार कमी करण्यासाठी एकच रसायन आहे, त्याचं नाव आहे शिवनाम सार आहे ना. एकच आजार आहे, तो डॉक्टर आहे माझा सद्गुरू सुजान वैद्य. एक असा वैद्य आहे, भवरोगावरी दिव्य रसायन औषध हे दान शिवनाम. झालेला आम्हाला भवरोग आहे आणि तो दूर होण्यासाठी खऱ्या अर्थानं संतांच्या चरणाची पायधूळ घ्यावी, रोग कमी होतो. आजकालचा रोग वेगवेगळ्या प्रकारचा रोग झाला. दादा दादा भाऊ, ए भाऊ, ए काय ना तुझं, इकडे 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 काय ना राज राजेश्वर भगवान की जय. कुठे गेले तुमचे पोद्दार साहेब आहेत का बाजूला? पोद्दार साहेब बसले ना. राज राजेश्वर तुमच्याच गावचं आहे का? हा बघा, एक बात जादू आहे बघा इकडे. राज राजेश्वर, तुला मी 10,000चा मोबाईल देणार आहे. मोबाईल पाहिजे की मम्मी? मम्मी. तुला 50,000चा मोबाईल देतो. मोबाईल पाहिजे की मम्मी? मम्मी. 1,00,000 रुपयाचा मोबाईल खरा खरा देतो. मोबाईल पाहिजे की मम्मी? मम्मी. संत शिरोमणी मनमथ स्वामी महाराज की जय. त्याला हार घ्या ना, त्याच्या गळ्यात घालू छोटा हार. बघा हे लेकरू एवढं निरागस आणि गोंडस आहे. मम्मी हा जो भाव येतो ना दादा, अंतकरणातून येतो. संत शिरोमणी मनमथ हा भाव आहे दादा. आम्ही म्हणतो लेकर बिघडले, आम्ही कमी पडलो हो. इसे सब कुछ पता है, करोड़ों मिलेंगे, लाखों मिलेंगे, मेरी मम्मी और मेरे डॅडी नाही मिलेंगे. एका मिनिटामध्ये ते ठोकरलं ₹1,00,000 रुपयाला. त्याला लाख, मी म्हणाला हात लावून खरं इमानदारी ना तुला ₹1,00,000 मोबाईल देतो. दुसरं लेकरू असलं तर मोबाईल पाहिजे म्हणत होतं. जे मायच्या पोटाला जन्माला आले ना, ती माय बाप आणि कुळ धन्य आहे महाराज. शिवहार. तेलंगणामध्ये बरंगेडगी नावाचं गाव आहे, त्या गावाला गेलो होतो मी. तिथं जाऊन विचारलं मी, डॉक्टर साहेब बोल बेटा तेरा नाम क्या है? ते म्हणायला लागलं मेरा नाम शुभम है. त्याला चलो तुझे मम्मी होना या मोबाईल होना. ते रडायला सुरुवात केलं. म्हणायला लागलं सरजी मोबाइल तो करोड़ों मिलेंगे लेकिन मेरी मम्मी को लाके दे सकते क्या आप? बोले क्या हुआ? 2 महीने से पहले खुदा ने मेरे मम्मी को उठा के लेके गया. नाही ना दादा, माया आणि बाप नावाचं दैवत त्या घरामध्ये आहे ना, त्या घरामध्ये खऱ्या अर्थानं शिवशंकर आणि पार्वती माता आहे. बरेच जणांची इच्छा आहे दादा, मला माईची सेवा करायची होती. माय मी लहान असताना खूप काबाड कष्ट करायची. मी आता बरा झालो गुरुजी, मला माय आणि बापाला आनंदात ठेवायचं होतं, पण माझे मायबाप निघून गेले. करण्याची इच्छा होती है ना. माय ब्रह्मांडाची जननी, बाप ब्रह्मांडाचा धनी. माय बाप शिव शक्ती दोघांची भोकरा. चिट्ठी न कोई समझे जाने वो प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई. बोलावं तुझं आता मी कोणत्या उपाय. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ही हाक ये कानी आई घरी नदार. बोलू ताई तुला तुझी माय जोपर्यंत माहेरात आहे ना,
थैली भरलेली लहर कुरड्यानं पापड्यानं शेवाळ्यानं तू आणून खाई की तुझ्या म्हशीला टाक. पण ज्या दिवशी तुझी माय नावाची सावली गेली ना त्याच्या पुढे जिंदगीमध्ये तुझी थैली भरलेली राहील. रिकामी थैली घेऊन येशील. डोक्यावरून हात फिरणार माया आणि बाप नावाचं दैवत घरी आहे. काल परवा एक फोनाला शंकर भाऊजी, हॅलो आमच्या गुड्डीला द्यायचं आहे, मम्मी पप्पा नसावे. काय कोण्या रोगामध्ये पडलो आम्ही महाराज. हा भवरोग आहे. हा रोग मानवी मनाला होतो. मानवी मनाची जेव्हा विचाराची प्रक्रिया ही विखिन्न होत आणि उद्ध्वस्त होत, नैतिक मूल्याचा ऱ्हास व्हायला सुरुवात होतं. नैतिक मूल्य जपण्याची गरज आहे. माय बाप धर्म कर्म आचार आणि विचार व्यसनापासून दूर राहून अखंडपणे कर्म उपासना. मला आनंद वाटतो. तर ग्रामस्थ मान्यवर गणमान्य आहात तुम्ही. मला अर्ध्याला अधिक तुमच्या सर्वांचे नाव पाठ आहेत दादा. परंतु पुन्हा ह्याचं नाव घेतलं आणि त्याचं नाव घेतलं काही वृत्ती राहतात. म्हणून हात जोडून विनंती करतो, कीर्तनाच्या माध्यमातून कोणाला मोठं करावं, कोणाला लहान करावं, कोणाचं नाव घ्यावं, कोणाचं नाव घेऊ नये. नावानं माणसं मोठे होत नाहीत, जातीनं माणसं मोठे होत नाहीत, कर्तृत्व आणि कार्यानं आणि सेवेनं माणसं मोठे होत असतात. दादाला, आमच्या उमाकांत दादाला विचारा. आज उमाकांत दादाची सेवा होती प्रसादाची. आल्याला मी म्हणालो, दादा माझ्या गळ्यात हार घालता, मी तुमच्या गळ्यामध्ये परत हात घालतो. शेवटच्या क्षणापर्यंत मर्जेपर्यंत ही धर्माची जी सेवा आहे सोडायची नाही. नाही गुरुजी, सोडणार नाही. लेकरू जर 10 रुपयाचं बिस्किट मागलं तर आम्ही देत नाही महाराज. 1000 रुपयाची आम्ही पंगती घालतो. याचं कारण आहे, सकाळच्या आम्ही प्रसादाची व्यवस्था माझ्या देवीदास दादाची होती है ना. तुम्हाला कळते ना कोण देवीदास दादा आहे, कशासाठी घातलं त्यांना विचारलो. अन्नदानम परम दानम विद्यादानम तहा परम. नको म्हणण्याची ताकद फक्त अन्नदानामध्ये आहे. तुम्ही सगळेजण एका माईची लेकर होऊन आरंभलेला हा नामयज्ञ गेल्या 26 वर्षापासून ज्यांनी भगवी पताकाची मूर्तमेढ रोवली आणि अखंडपणे 26 वर्षापर्यंत ज्यांनी अन्नदान धनदान सेवादान प्रदान केली. खऱ्या अर्थानं आजची कीर्तन रूपी सेवा त्यांच्या चरणावरती विनम्र भावे सद्गदित आहे. शिवहार जोपर्यंत अंतकरणामध्ये शिव नावाचं तत्व आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा देह आपल्याला शाश्वत वाटतो, खरा वाटतो. क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, जाणार आहे आणि जाणार आहे. क्षणभंगूर नाशिवंत सडक्या कुजक्या देहाला माध्यमातून जीवाचा सखा असणारा तो शाश्वत शिव आहे. आदी अनादी परब्रह्म परशिव आहे. त्याचं नाव घेतल्यानंतर तुम्हा आम्हाला तो तारावयाला येतो. सगळ्या जगाला विश्वाला अनंत काळापासून त्यानं तारण्याचं काम केलंय. काळकुठ विष जेव्हा बाहेर येतं मंथनातून तेव्हा कुठलीच देवता तयार होत नाही. माझा नीलकंठ गटगटा गटा गटा विष पचन करून प्राशन करतो आणि जगाला सुखाची प्राप्ती करून देतो. तो आणि आदी अनादी परशिव परब्रह्म अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराचं तुम्ही आम्ही नाव घेतो, विशेष नाही. सगळ्या 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 ऋषी मुनी योगी साधन सिद्धार्थ गाती विश्वनाथ सर्व काळ. शिवनाम कीर्ती सदाचारी वेद वर्णिती सदसाही शस्त्रे जंची नामी पराय. 18 पुराणे शिवलीला गाती. ऐसा उमापती समर्थ आहे तो. म्हणून आधी अनादी समर्थ असलेले त्या शिवशंकराला तुम्ही एक वेळेस हाक मारली ना धावत येतो. तुम्ही आम्ही हाक मारली सेवक आहोत धावत येतो. अंतकरणामध्ये शुद्ध भाव माझ्या प्रभू रामचंद्राने घेतला आणि हाक मारली. ये रे माझ्या जगाच्या माय बापा. पळत धावत आलं अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवशंकराचा 11वा रुद्रावतार हनुमंतरायाचं रूप धारण केलं आणि प्रभू रामचंद्राचं दास होऊन सेवा करण्याचं काम केलं. एवढा मोठा तो आधी अनादी परशिव आहे. त्याची ही धर्माची कावड काठी आरळी ग्रामस्थ तरुण मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठांचा आशीर्वाद आणि तरुणाचं उदंड कार्य. म्हणून पहिल्यांदा मला या वर्षामध्ये असलं मांडव दिसले नाही त्यांना. तुम्ही आम्ही बघता कसले मांडव आहेत की ही मांडव घालण्यासाठी
तुमच्या संसाराचे मांडव उदंड असावे लागतात, तर असे मांडव पडतात. अखंडपणे त्याचे मांडव घाला. तुमचा मांडव कधी वाळू देणार नाही. तो आदि अनादि परशिव शाश्वत आहे. हे जीव अशाश्वत आहे. अशाश्वत जीवाच्या माध्यमातून शाश्वत शिवाला आपलंस करा. देह मानवी नरदेह हे एक साधन आहे. या साधनाच्या माध्यमातून तो शिव आपलासा होतो. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, महादेव माने जीव शाश्वत, महादेव माने जीव शाश्वत, महादेव माने जीव शाश्वत, महादेव माने जीव शाश्वत,
महादेव मने जीव शाश्वत शिव तो शाश्वत ओळखा. आदि अनादि परशिव परब्रह्म तो शाश्वत आहे. अशाश्वत जीवाच्या माध्यमातून जीवाचा सखा शिव, आचार आणि विचाराच्या माध्यमातून सात्विक वागा, सकारात्मक विचार, अखंड कर्म उपासना आणि जीवन सुखमय करण्यासाठी नाम नावाचं साधन, तो देहाला देवत्व आणि शिवत्व प्रदान होतं आणि सखा उमारंग जवळ येतो. कीर्तन संपलं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला मूलमंत्र दिला. विनंती करतो, लेकराला शिक्षण द्या. शिक्षणामुळे ज्ञानाची प्रचिती होते. ज्या जातीत धर्मात जन्माला आले त्या धर्माचे धर्मसंस्कार लेकरावरती करा, आचार संपन्न होतात. जिथं आचार आणि ज्ञानाची प्रचिती होते तो देह राहत नाही, तो कीर्तिवंत आणि शिवत्व प्रदान होतो. बस आनंद वाटतो. अरळी ग्रामस्थ मंडळी, सप्तायोजित कमिटी मंडळ, तुम्ही सर्वजण लहान थोर सदभक्त मायबाप, झालेली कीर्तन रूपी सेवा आपल्या सर्वांच्या मंगलचरणावरती समर्पित करत अखंडपणे गेल्या 3 महिन्यापासून झोप नाही. मला वाटतं आमच्या डॉक्टर संजय डुडले साहेबासोबत, निळकंठ अण्णासोबत, देवदास अण्णासोबत जवळपास 7वी 8वी फेरी आहे. कपिल भाऊ 8 वेळेस कबड्डीचा खो झाला आपला. म्हणजे 8-10 सप्त्याला एक वेळेस एका समिती सोबत. म्हणून आज वाशिमला, उद्या यवतमाळला, काल आदिलाबादला, परवाला लातूरला, आज इथं, पुन्हा त्या परवा कुठंतरी परभणीला जावं, सेवा करावी. करता करता जीव थकून जातो. परंतु हे तुमचा असा उत्साह पाहिल्यानंतर आनंद वाटतो. म्हणून धावत्या वेळेमध्ये 11 वाजेपर्यंत सेवा समाप्तीकडे नेत वातावरण बदललेलं आहे. परत घरला जावं, सकाळी उठावं, शाळेला जावं, पुन्हा कीर्तनाला जावं. म्हणून धावत्या वेळेत ही सेवा समाप्तीकडे नेत झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या मंगलचरणावरती अत्यंत उत्कृष्ट गायनाचार्य, अप्रतिम मृदंग, तेवढीच उत्कृष्ट हार्मोनियम आणि अद्वितीय ज्यांचं शब्दांना वर्णन होत नाही अशी एक साऊंड सिस्टीमची डेकोरेशनची व्यवस्था तुम्ही सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान केदार ईश्वराच्या माझी माऊली राष्ट्रसंताच्या मंगल चरणावरती सिद्धेश्वर लिंग शिवाचार्य महाराज गडगेकराप्पांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करत ही माझी वाक पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मन्मत शिवलिंग विरवी हो श्री गुरु मागे गुरु राज महादेव मने जीव शाश्वत महादेव मने जीव शाश्वत
सावळीकर समोर सीना हो तो फार सालने सालदा सीना हो तो फार सालना लाईका सीना हो तो लाईका सालना लाईका सीना हो तो फार सालने सालदा सीना हो तो फार सालने सालदा सीना हो तो फार सालना सालदा सीना हो तो फार सालना सालदा सीना हो तो फार Thank you.